कार्यक्रमात आभार कसे मानावेत यावर आजचा हा व्हिडिओ आहे। फार सोपी, सरळ आणि साधी पद्धत आहे। आता पहिल्यांदा तुमची मनस्थिती मी सांगतो की आभाराच्या वेळेला काय होतं। तर तुम्ही जर शिक्षक असाल, तुम्ही जर राजकारणात असाल, समाजकारणात असाल, तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असाल, तर एकदा तरी तुमच्यावर आभाराची जबाबदारी येते। आणि अशा वेळेला आभाराची जबाबदारी आली की आपण पाय मागे घेतो। पण त्यातूनही पर्यायच काही नसेल तर मग आभाराची जबाबदारी आपल्याला असं घ्यावीच लागते। एकदा आभाराला आपण उभा राहिलो की मग जी समोरची परिस्थिती आपल्या डोळ्यासमोर दिसते त्यावेळेला मात्र आपला गोंधळ उडतो। कारण आपण आभार मानायला उभा राहिलो की साधारणतः बरेच श्रोते हे उठून जायला लागलेले असतात। कार्यक्रम समाप्त झालेला असतो आणि मग गलबलाट सुरू झालेला असतो आणि अशा गलबलाटामध्ये आपण आभाराचं भाषण किंवा आभाराची जी काही प्रोसेस आहे, प्रक्रिया ते आपण संपवून टाकतो। बहुतांश कार्यक्रमातली स्थिती अशीच असते। आता इथून पुढे मी जे काही सांगेल ते लक्षपूर्वक ऐका। पहिल्यांदा तर काय की तुम्ही जेव्हा आभार मानायला वर व्यासपीठावर जाल त्यावेळेला सर्वात आधी आभाराची सुरुवात करण्याआधी एक सूचना आणि विनंती करा की आभारानंतर राष्ट्रगीत होईल आणि राष्ट्रगीतानंतरच मग कार्यक्रमाचा समारोप होईल। आता असं म्हणल्यानंतर काय होईल की जे उठून जाणाऱ्यांची संख्या आहे ना, ती संख्या थोडीशी कमी होईल आणि मग राष्ट्रगीत टाळून किंवा राष्ट्रगीताला बगल देऊन शक्यतो कोणी तिथून उठून जागेवर जाणार नाही। आता हे पहिल्यांदा आपण केलं, हे सगळ्यात महत्वाचं काम। तिथून पुढे जे आपण आभार मानायचे असतात ना, तर ते फक्त 4च घटकांचा आभार मानायचे। क्रमांक 1, या कार्यक्रमासाठी आपल्या कार्यबाहुल्यातून सुद्धा ज्यांनी इथं वेळ काढला आणि या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली अशा सर्व मान्यवरांचे मी मनापासून आभार मानतो। मग समजा तिथं तुम्हाला काही नावं घ्यायची असतील तर घ्या, आमदार असतील, तहसीलदार असतील, खासदार असतील। क्रमांक 1 काय की कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व मान्यवर यांचे मी मनापासून आभार मानतो। दुसरा जो क्रमांक आहे त्याच्यातला, तर तो क्रमांक आहे की ज्यांच्यामुळं हा कार्यक्रम यशस्वी झाला, की ज्यांच्यामुळे या कार्यक्रमाची शोभा वाढली, असे सर्व उपस्थित श्रोते, बंधू आणि भगिनी यांचे मी मनापासून आभार मानतो। आता तिसरा जो क्रमांक आहे तो आभार मानायचा, तो तिसऱ्या क्रमांकाला काय की हा कार्यक्रम होत असताना या कार्यक्रमासाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष अशा अनेकांचे हात मदतीचे लागले, अनेकांनी मदत केली। अशा सर्व घटकांचे, व्यक्तींचे, संस्थांचे मी मनापासून आभार मानतो। आणि चौथा जो भाग आहे, चौथा जो क्रमांक आहे, तो चौथा क्रमांक असा आहे की हा कार्यक्रम अनेक लोकांच्या पर्यंत पोहोचावा या उदात्त हेतूने इथं जमलेला प्रसार माध्यमातील सर्व पत्रकार बांधवांचे, भगिनींचे मी मनापासून आभार मानतो। एवढंच तुम्ही फक्त बोला आणि आभाराचा कार्यक्रम संपला। आपण काय करतो, आभाराला उठतो, खुर्चीवाल्याचे आभार, माईकवाल्याचे आभार। बरं आपण काय करतो की हे आभार मानताना की मग सतरंजी ज्यांनी टाकली त्याचे आभार, ज्यांनी समई आणली त्याचे आभार, मग आपल्याला असं वाटतं की ते फ्लॉवर पॉट कुणी आणला त्याचे आभार, टेबल कुणी दिला त्याचे आभार। या गोंधळामुळे काय होतं की ज्याचे आभार मानायचे असतात ना ते राहून जातात। खरं तर काय की आपण माईकवाल्याला पैसे दिलेले असतात, निश्चितच आभार मानले पाहिजे, पण ते अनिवार्य नाही। त्याला आपण पैसे दिलेले असतात, खुर्च्यावाल्याला आपण पैसे दिलेले असतात, त्यामुळे त्यांनी त्याची जबाबदारी पार पाडलेली असते, त्याचं कर्तव्य पार पाडलेलं असतं, आपण त्याची रक्कम दिलेली असते त्याला। मात्र जे मान्यवर आहेत ना, ते मान्यवरांना आपण पैसे दिलेले नाहीत। समोर बसलेले श्रोते जे आहेत ना त्यांना आपण पैसे दिलेले नाहीत। ज्यांनी आपल्याला मदत केली ना त्यांना आपण पैसे दिलेले नाहीत। आणि जे पत्रकार बांधव वेळ काढून तिथं बसलेत ना त्यांना प्रत्येक वेळेला आपण काही पैसे देऊन बोलवलेलं नाही। त्यामुळे हे जे मान्यवर आहेत की हे सगळे, हे 4 घटक यांचेच आभार माना। मी तुम्हाला खात्रीने सांगेन, कोणताही आभाराचा कार्यक्रम असू द्या एवढीच चौकट तुम्ही ठेवा आणि मी खात्रीनं, आत्मविश्वासानं सांगेन की तुम्हाला आभार मानताना अजिबात गडबड होणार नाही, तुमच्या मनामध्ये तो न्यूनगंड राहणार नाही। खरं तर मी हे जे या इथं सांगतो, व्हिडिओमध्ये, युट्यूबवर मी जे सांगतो त्याच्याही पेक्षा 6 दिवस मी जे माझी भाषण प्रशिक्षणाची माझी कार्यशाळा असते, जे माझे क्लासेस असतात, जे सेशन असतात, त्याच्यामध्ये याच्या संदर्भातली सखोल माहिती मी 6 दिवसांमध्ये देत असतो। साधारणतः भाषण कसं करावं, त्याची सुरुवात कशी असावी, आयत्या वेळेला भाषण कसं करावं, त्याचबरोबर विरोधी भाषण कसं असलं पाहिजे, शोकसभेचं भाषण कसं असलं पाहिजे, राजकारणातलं भाषण कसं असलं पाहिजे, असं वेगवेगळं। आणि भाषणासाठी नेमके कोणते कोणते स्त्रोत आहेत, त्याचे निकून सोर्स कोणते आहेत, भाषणासाठी कोणत्या गोष्टींची पथ्य पाळली पाहिजेत, या सगळ्याचं प्रशिक्षण जे आहे ना सविस्तर, विस्तारानं, प्रॅक्टिकल म्हणजे प्रात्यक्षिक असं मी माझ्या अकॅडमीमध्ये देत असतो। आणि जरी तुम्हाला कधी वेळ असला किंवा तुम्हाला कधी वाटलं तर निश्चितपणेच या प्रशिक्षणाचा सुद्धा तुम्ही एकदा अनुभव घ्या। मी खात्रीने सांगेन की तुमच्या मनातला भाषणाचा, आभाराचा, त्याचबरोबर तुमच्या प्रस्तावनेचा, सूत्रसंचालन करतानाचा सगळा जो मनातला न्यूनगंड आहे, भीती आहे, ती निघून जाईल।
याच्यासाठी मी माझा खाली नंबर दिलाय, त्या नंबरवर तुम्हाला काही माहिती हवी असल्यास निश्चितपणेच तुम्ही संपर्क करा. धन्यवाद.